रस्त्याकडे मस्त शुद्ध मध. आता मी खाता मी तर खाते माझा बघू तू. हे भात चांगला आहे ना. हा पहिले काटे हे करा, इथे खांदा मोडून टाका. काही घेत नाही का मला का आणि बा मी नाही खात, मला नाही आवडत तसं. आज आम्ही जंगलामध्ये मध काढायला चाललो. मधाचे पोवडे कुठे आहे हे सुमित्राला माहीत असल्यामुळे सुमित्रा पुढे आणि आम्ही मागे चाललो. हे बघा ते माकड येतं झाडा बुडी बसून आहे. जाऊ दे, त्याचं काम तू करते. अरे आपलं काम आपण, त्याचं जीवनच आहे. काही खावाचं चारं बोरं नडावाचं येत आहे. हे बंद कुठे इकून आम्ही रानात मध गोळा करण्यासाठी आलो. या काठीमध्ये मधाचे पोळी आहे, काढतो आता. पहा संपूर्ण व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा. काट्यामध्ये भयानक भयानक काट्यामध्ये. पहिले काटे वळावून घ्या. मी पाहू कोणत्या काठीले आहे. वारूनच आहे त्या काट्यामध्ये भक्कम आहे, धरून आहे. एवढे काही काटे काढायचं काम नाही, इकडेच काढून वाढवा. कसं काढायचं आता. हा पहिले काटे हे करा, इथे खांदा मोडून टाका. भरपूर काटे आणि आतमध्ये मधाचं पोळं आहे बघा. वाळूनच झाड झाड वारूनच आहे, निघते खांदे. झाड वाळूनच आहे, निघते खांदे पटपट. काट्याच्या आतमध्ये असलेलं हे मधाचं पोळं चांगलं वाटत आहे. चांगलं भरपूर मध त्याच्यामध्ये दिसत आहे, पण ते काटेरी असल्यामुळे काढायला खूपच त्रास गेला. हे बघा काटे काढता काढता मधमाशा कशा उडायला लागले आहे. तसं हे काम खूप रिस्की आहे. एक मधमाशी अंगाला डसली तर खूप वेदना होतात, अंग सुजते. पण आता हा धोका पत्करून मध काढलंच पाहिजे, तरच आपल्याला खायला भेटेल. दुःख सहन केल्याशिवाय कसं खायला भेटेल मध. काढतो आता धोका पत्करून. आता भरपूर आहे. काही घेत नाही का मोळा दसते नाही धरत नाही. दसते मोळा लई वेळ मोळा दसते. ते दसल्याकडे नाही पाहिलं मग काठी दिसते. याला जागा कशी आहे अडचणीची. बरोबर काढायला घेत आहे. आता सांगते आता मग बघा काटे येतं भक्कम. अंगाला खूप काटे टोचले, खूप आग होत आहे अंगाची हाताची. पण काढलं मी हे मधाचं पोळं. कठीण याच्यामध्ये होतं बघा कसे. त्याला सुद्धा काटे आहे बा. बा मी नाही खात, मला नाही आवडत तसं. बघू दे. हाताला काटे टोचले असेल, दुःख वाटत असेल हाताला, पण मध खाण्याचा आनंद काही औरच होता. एक वेगळीच मजा येत होती हा मध खायला. या तुम्ही सुद्धा मध खायला. अप्रतिम चवदार असं हे मध आहे बघा. हे आता हे कसं काढता पहा. आता पाहून घ्या. हे अशा प्रकारे आता काढता होता बघा. निघ एखाद्या फोटो काढून घ्या. बघा कसं आता हे मध भरून आहे. आता रसरशीत शुद्ध मध डोळ्यात टाकत जाते हे आपल्याला. थोडसा बघा हे आता कसं निघत आहे. काटे असल्यामुळे आता पद्धतशीर काढायला लागते, बरोबर काढता येत नाही ना. हे बघा कसं निघलं पाहून घ्या आता तुम्ही. ये नाही इकडे तू दिसली पाहिजे म्हणतो व्हिडिओ मध्ये. तर बघा मागत दडते. बकऱ्या इकडे तिकडे जाते ना. हे काठी आहे बघा. आता हे याच्यामध्ये गेली का काट्यामध्ये माहिती जाऊ शकते. फिरून ठेवायची अगदी पाहत बरोबर काटे. असं पद्धतशीर काढता हाताला खूप असते. नड्ड्यात जायचं मग घशामध्ये पटकाचे काटा. चांगलं गाडू घेऊ मग संध्याकाळी. बकऱ्या घेऊन आली होती तर दिसलं मला येता. आता हे म्हणलं झाडाच लागते म्हणलं, झाडला. भरपूर निघलं आपल्याला मध याचं.
हे झाडलं मग तुमच्या भावानं. भरपूर निघलं मध. बघा मित्रांनो, मग एवढं निघलं पा पाव भरा बा बाबू. मासे बघा का मासे पाव भरा बाबू मध का जास्त आहे का भरपूर आहे मध त्याच्यापेक्षा. बघा भरपूर निघलं मध आमचं. आता एक काटावा का काय काय काटा बापू हे काटा आहे का असं काटा फेका लागते. घरी जाऊन चांगलं पाला की बापू. तिकडे जातो आता मित्रांनो. आता बापू पकडता कॅमेरा मग नाही पकडता येत. आता बोललाय हो मग खा ना तो पकडतो हेच खात मग घरी गेल्यावर खाता हे ते झालं हातातलं झालं आहे का काही बळवलं मी. तर काही आहे का काटे नाही काटे नाही हा. पाणी आहे खरं पाणी आपलं हो कुठं पाणी कमी आहे पाणी. चल आणि तिकडं पाणी आहे ना कमी आहे पाणी. धुता येते खा मग. हा ना मग धुता प्याले प्याले होते का नाही का मग वरती पाणी चल घे ना बा खाली है ना खाली. बघा मित्रांनो भरपूर मुबारा हे बापू मग खाता येत नाही. हा घे ना घे चाल ये ना. चाललो आता मी मित्रांनो तिकडं घेऊन आता हे मध. आता मग आपण कुठून आलो घेतला इरा इरा घेतला काही नाही आणलं पुन्हा. पाणी कशी झाडायचं आता पाणी कुठं आता हेच आता तेव्हा आता काही खाता सांगता खाता नको खाऊ तू खा ते खा ना. बघा मित्रांनो अशा प्रकारे मस्त शुद्ध मध बोल आता मी खाता तुम्ही तर खाते का आता बाबू तू हे भात चांगला आहे ना बाबू खाते आता मित्रांनो. बाबू पाय बघा आता मस्त रसरशीत मध आहे मस्त पैकी फोन घ्या आता आहे शिल्लक हे नाही तर घराकर डोळ्यात टाकला की शुद्ध मध आहे रस्त्यावर नाही आहे. खूपच शुद्ध मध आहे का डोळ्यात लावता संध्याकाळी मी त्याच्या डोळा मध दुखते खूप असतात डोळा हा डोळ्यात लावला का संध्याकाळी ते तर काही टाकून नको आता काही नाही नाही गिराजी टाकून नको ते तर खरं बघितलं कोण घालतो नाही नाही आता झाडाचं कसं असते आणतो बाई खरं आता. हो मग हो मग मग कुठं मला माहीत नाही खरं मला मी खात मध आवश्यक आहे मध खालचं मत नाही.